डॉक्टर राजलक्ष्मी रविराज गायकवाड। जगन्माता आई जगदंबा तुळजाभवानीस वंदन करून आणि पांडुरंगा चरणी नतमस्तक होऊन मी हलते डॉक्टर राजलक्ष्मी गायकवाड हलते हो काळुंगे परिवाराचा एक भाग आपणा सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करते। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सन्माननीय व्यासपीठावरती विराजमान महत् सन्माननीय सर्व अतिथीगण आणि काळुंगे परिवार, धनश्री परिवार, सीताराम परिवारावरती अखंड प्रेम करणारे आपण सर्व मान्यवर श्रोतेगण, महिला बंधू भगिनी, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सर्व मित्रमंडळी, पाहुणे मंडळी, काळुंगे सरांचे सर्व कुटुंबीय, या सर्वांचं मी या अमृत महोत्सव सत्कार सोहळ्यामध्ये मनापासून स्वागत करते। आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या या मंगळवेढ्याच्या पुण्यभूमीमध्ये काळुंगे सरांचा प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर, सर्वे सर्वा धनश्री परिवार, सीताराम परिवार आणि काळुंगे परिवार यांची ओळख आपण दादा म्हणून करतो आणि त्यांच्या या 75च्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमासाठी म्हणून ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा कार्यक्रम करतो आहोत त्यासाठी आपल्या महत् नशिबाने आपल्याला लाभलेले माननीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब, सदस्य राज्यसभा, आपल्या सर्वांचे लाडके नेते, देशाचे नेते, देशाला दिशा देणारे नेते आणि तितकेच ज्यांच्यावरती शिवाजीराव काळुंगे सरांचं, त्यांच्या कुटुंबियांचं आणि आपणा सर्वांचं एक श्रद्धास्थान म्हणून आपण आदरणीय पवार साहेबांच्याकडे बघतो आणि ज्यांच्यावरती मनापासून खूप प्रेम आहे असं एक वात्सल्याची जागा किंवा प्रेमाची जागा म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो ते आपले सर्वांचे आवडीचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, माजी केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार। या कार्यक्रमासाठी जी सन्माननीय उपस्थिती इथे आपल्याला लाभलेली आहे त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं नाव, हे सर्वच मान्यवर खूप महत्त्वाचे आहेत पण या मध्ये एक वेगळी ओळख स्वतःची निर्माण करणारे आपले सर्वांचे श्रद्धास्थान असलेले ज्येष्ठ विचारवंत माननीय डॉक्टर आह साळुंकेजी साहेब। या कार्यक्रमासाठी ज्यांच्यावरती मोठ्या बंधूप्रमाणे, दादांच्यावरती ज्यांनी मोठ्या बंधूप्रमाणे प्रेम केलं, ज्या ज्या वेळेला योग आला त्या त्या वेळेला तो अतिशय सुयोग होता, असे माननीय विजयसिंहजी मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, या सर्वांच्या बरोबरीने आणखीन सन्माननीय उपस्थिती इथे अनेक मान्यवर येत आहेत पण काही मान्यवर उपस्थित आहेत, सर्वांचं नाव घेणं माझं कर्तव्य आहे। माननीय सुभाषजी देशमुख साहेब, विधानसभा सदस्य दक्षिण सोलापूर, माननीय बबनराव दादा शिंदे साहेब, विधानसभा सदस्य माढा, माननीय समाधानजी अवताडे, विधानसभा सदस्य पंढरपूर मंगळवेढा, माननीय संजयजी शिंदे साहेब, विधानसभा सदस्य करमाळा, माननीय यशवंत माने साहेब, विधानसभा सदस्य मोहोळ, माननीय विजयकुमार देशमुख साहेब, विधानसभा सदस्य सोलापूर शहर, श्रीमती सुमानताई आरर पाटील, विधानसभा सदस्य तासगाव, माननीय प्रणितीताई शिंदे परवाच येऊन गेल्या त्या, माननीय राजेंद्रजी राऊत साहेब, माननीय नामदार विश्वजित कदम साहेब, माननीय शहाजी बापू पाटील साहेब, माननीय रणजितसिंहजी मोहिते पाटील, माननीय राम सातपुते साहेब, माननीय सिद्धाराम मेत्रे साहेब, माननीय प्रसादजी परिचारक साहेब, काल त्यांची उपस्थिती होती, माननीय विलासराव जी जगताप साहेब, माननीय वैभव काका नाईकवाडी, आमच्या घरातील अतिशय जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्व असलेले माननीय धर्मराजजी काडादीचे साहेब, माननीय कल्याणराव काळे साहेब, माननीय बाळासाहेबजी शेळके साहेब, माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, माननीय विक्रम सावंत साहेब, माननीय धनाजी साठे साहेब, माननीय दीपक आबा साळुंके पाटील साहेब, माननीय विश्वनाथजी चकोते साहेब, माननीय राजनजी पाटील साहेब, माननीय श्री दिलीप चोपल साहेब, माननीय श्री सचिन कल्याण शेट्टी साहेब, माननीय बळीराम साठे साहेब, माननीय शिवाजीराव सावंत साहेब, माननीय भगीरथ बालकेजी, माननीय चेतनसिंह केदारजी, माननीय राजशेखर शिवदारेजी, माननीय चेतन नरोटेजी साहेब, माननीय महेश कोटेजी साहेब, माननीय शेषेराव अंकलजी साहेब आणि अनेक मान्यवर, चुकून जर माझ्या माननीय आबा म्हणतो आपण ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घेणं फार सोपं झालं तर
आपण या सर्व मान्यवर उपस्थितीमध्ये आपण आजचा हा कार्यक्रम घेतो आहोत. आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आई दादांच्या या अमृत महोत्सव समितीच्या ज्या वेळेला चर्चा सुरू झाली तो अमृत महोत्सव गौरव समिती गठीत करण्यात आली आणि मला वाटतं की ही ती योग्य वेळ आहे की सर्व मान्यवर यांच्या समोर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी कष्ट घेतले त्या सर्वांचं नाव घेणं मी माझं कर्तव्य समजते आणि त्यातूनच या अमृत महोत्सवासाठी अध्यक्ष म्हणून माननीय शिवानंदजी पाटील साहेब यांनी आपली जबाबदारी स्वीकारली आणि चांगल्या पद्धतीने सांभाळली. उपाध्यक्ष म्हणून माननीय हबप जयवंत महाराज बोधले साहेब आणि त्यांच्याबरोबरच त्यांना मार्गदर्शन करणारे माननीय आमदार धनाजी साठे साहेब, ॲडव्होकेट बी जाधव साहेब, डॉक्टर भीमाशंकर बिराजदार साहेब, श्री विश्वासराव कचरे साहेब, डॉक्टर MR टकले साहेब, श्री रामकृष्ण नागणे साहेब, श्री रामचंद्र केदार साहेब, मान्य सुजित कदम साहेब, मान्य श्री समाधानजी काळे साहेब, मान्य श्री नानासाहेब लिगाडे साहेब आणि मान्य श्री अनिल सावंतजी साहेब, मान्य श्री युनुस शेख साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी समिती काम करत राहिली. त्याच्यामध्ये माननीय शिवाजीराव पवार साहेब, मान्य बुरकुल साहेब, मान्य किसन सावंतजी, मान्य राहुल गुलेजी, मान्य राजेंद्र नलवडेजी, ॲडव्होकेट भारत पवारजी, ॲडव्होकेट शैलेजी हावनाळे साहेब, मान्य सुहास ताडजी, लहू डगेजी, सुनीता सावंत मान्य सर्जेराव सावंत, मान्य अजित जगताप आणि अनेक मंडळींनी, इंद्रजितजी घुले, अजितजी शिंदे साहेब, कन्हैयाजी हजारे या अनेक लोकांनी, माननीय युवराजजी गडदे साहेब, दिगंबर भगरे साहेब या सर्वांनी या कमिटीमध्ये काम केलं आणि चांगल्या प्रकारचा हा योग जुळवून आणला. याचबरोबर धनश्री महिला पतसंस्था आणि धनश्री मल्टीस्टेट या सर्वांचे संचालक आणि सर्व कर्मचारी हा कार्यक्रम होण्यासाठी सातत्याने राबत होते. त्याचबरोबर सद्गुरू सीताराम महाराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मंगळडा त्याचे सर्व कर्मचारी आणि संचालक मंडळ आणि सद्गुरू सीताराम महाराज साखर कारखान्याचं सर्व संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी वर्ग या सर्वांनी मिळून हा आईदादांचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं. आज आपण या भव्य मंडपामध्ये एवढ्या मान्यवर व्यक्ती, काल आलेले माननीय महाडिकजी साहेब खासदार आणि काल माननीय आरोग्यमंत्री माननीय तानाजीराव सावंत साहेब, म्हणजे देशाच्या केंद्र सरकारमध्ये, देशाच्या महाराष्ट्र राज्याच्या राज्य सरकारमध्ये आणि ज्यांनी केंद्र सरकारमधली सर्वात मोठी पदं भूषवली ते आजचे मान्यवर. म्हणजे माझ्या वडिलांच्या अमृत महोत्सवासाठी देशपातळीवरची, राज्य पातळीवरची, जिल्हा पातळीवरची सर्व मातब्बर मंडळी जी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये सिंहाचा वाटा घेऊन ज्यांनी काम केलं नाही, मार्गदर्शनासाठी ते दीपस्तंभासारखे आपल्या समोर आहेत, अशा सर्व मान्यवर इथं आले आहेत. तर आम्हाला काळुंगे कुटुंबियांना फार गदगद होत आहे की आज माझ्या आई वडिलांनी हे जे काम केलेलं आहे त्याला खरोखरच मानाचा तुरा या कार्यक्रमाच्या निमित्ताने याच्यामध्ये घातला गेलेला आहे. या कार्यक्रमाचं आयोजकांनी फार मोठं केलं आहे, नियोजन अतिशय शिस्तबद्ध केलेलं आहे. पण या कार्यक्रमाचं प्रयोजन काय आहे ते सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभी आहे. मान्यवरांचं चरणी नतमस्तक झाल्यानंतर मला हा प्रयोजनाचा घाट सांगावा वाटतो. कारण सर्वांच्या आयुष्यामध्ये रौप्य महोत्सव येतो, सुवर्ण महोत्सव येतो, अमृत महोत्सव येतो, पण त्यांना 25-25 वर्ष वाट बघावी लागते. पण साहेब, आम्ही काळुंगे कुटुंबीय एवढे भाग्यशाली आहोत की यावर्षी आईदादांची जशी आम्ही 3 मुली आहोत तसंच धनश्री आणि सीताराम ही सुद्धा त्यांची अपत्यच आहेत. आणि मग धनश्री मल्टीस्टेटची 12 वर्ष तपपूर्ती, धनश्री महिला पतसंस्थेची 25 वर्षाचा रौप्य महोत्सव आणि आईदादांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली तो सुवर्ण महोत्सव याच वर्षात यावा. आणि आता खरं तर अमृत महोत्सव दादांच्या नावाने साजरा होतोय, पण दादांना या 7 मार्चला 75 पूर्ण होत आहेत आणि आईची 75 चालूच आहे. म्हणजे दोघांचाही हा अमृत महोत्सव आहे. असा अमृत योग आमच्या आयुष्यामध्ये आला आणि मग हा रौप्य महोत्सव, हा सुवर्ण महोत्सव, हा तपपूर्ती समारंभ आणि हा अमृत महोत्सव, इतके सुंदर 4 योग एकाच वर्षामध्ये आमच्या कुटुंबियांच्या भाग्यामध्ये आले. आणि म्हणून सर्व मित्रमंडळींनी आणि हितचिंतकांनी ठरवलं की तो अतिशय आपण आठवणीत राहील असा करावा. आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी दादांना आधार दिला, ज्या ज्या लोकांनी दादांना आशीर्वाद दिला, ज्या ज्या लोकांनी दादांच्या
दादांना मदतीचा हात दिला, त्या सर्व आपणा मान्यवरांबरोबरच ज्या ज्या लोकांसाठी दादांनी आयुष्य वेचलं त्या सर्वांना एकत्र घेऊन यावं. मग भले केवढाही मोठा मंडप लागला तरी चालेल, प्रत्येकाने आपल्या परीने या कार्यक्रमासाठी मदत करत राहिले. कुणी सांगितलं तुम्ही आयुष्यभर शिक्षणाचं दान देत राहिलात. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही गुरुदक्षिणा म्हणून तुम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवू, आम्ही फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून याच्यामध्ये सहभाग नोंदवू. आणि त्या माध्यमातून सर्वांच्या प्रयत्नातून आजचा हा अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम येथे साजरा होतो आहे. आई दादांचा प्रखर खडतर प्रवास आणि त्यांनी अतिशय तपस्व्यासारखं हे आयुष्य जगलं. आणि मग हे मी परवाच सांगितलं की ज्या बालपणाचा स्पर्श म्हणण्यापेक्षा एक अत्यंतिक खडतरपणानं प्रवास करावा लागलं, ज्यांचं तारुण्य हे फक्त परिश्रमामध्ये गेलं. आणि मग हे करत करत असताना आयुष्याच्या संध्याकाळी एका रम्य सायंकाळी ज्या वेळेला त्यांना वाटलं की आता आपण आरोग्याची शुभंकरोती म्हणावी, अशा वेळेला वयाच्या 75मध्ये आई आणि दादांनी हा जो आरोग्याचा 75चा जो सोहळा साजरा करायचा ठरवलं, तो म्हणजे खरोखर त्यांनी आयुष्याची शुभंकरोती म्हणल्यासारखं आहे. आणि ही शुभंकरोती म्हणत असताना कार्यक्रमाचं नियोजन ठरवताना त्यांनी ठरवलं की सर सलामत तो पगडी 50, ज्या आयुष्यानं आपल्याला ही 75 वर्ष दिली, त्या आयुष्याला सांभाळणारं जे आरोग्य आपल्याला मिळालं, त्या आरोग्याचं दान करायचं असेल, त्या आरोग्याची जर लोकांना महती सांगायची असेल तर महाआरोग्य शिबिर घेतलं पाहिजे. आणि म्हणून सर्वात प्रथम महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं. महाआरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ 2000 रुग्णांची सेवा करण्यात आली. आणि आदरणीय तानाजीराव सावंत साहेब आरोग्यमंत्री आणि आदरणीय शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मदतीने अतिशय चांगल्या प्रकारचं शिबिर इथं परवा दिवशी घेण्यात आलं. त्याच्यानंतर धनश्री महिला पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त केवळ मंगळवेढा तालुक्यातील 21 महिला चेअरमन, अनेक वेगवेगळ्या पतसंस्था चालवणाऱ्या 21 महिला चेअरमनचा इथे सत्कार करण्यात आला. त्या 21च्या 21 महिला स्वतः काम करत आहेत. आणि मला वाटतं आई, तू जे काही रोपटं लावलं की एक महिला पतसंस्था अर्थसंस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवू शकते, तुझा आदर्श घेऊन ह्या 21 महिलांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचं नाव कमवलं. खऱ्या अर्थानं तुझ्या कामाची ही मानवंदना तुला आहे, कारण आपण जे करतो ते लोकांना करावं असं वाटणं आणि लोकांनी त्याच्यामध्ये आपलं एक मोठं उज्ज्वल काम करणं ही खऱ्या अर्थानं तुमच्या कामाची पोचपावती असते आणि ती तुला त्या निमित्ताने काल मिळाली. त्यानंतर आईदादांनी शिक्षक म्हणून कायम संस्कार देण्याचं काम करत राहिले. आणि म्हणून एक आपली संस्कृती, जी महाराष्ट्राची संस्कृती आहे, जी लोप पावत चाललेली लोककलेची संस्कृती आहे, तुझं माझं न करता हे आपलं आहे म्हणण्याची संस्कृती आहे, ती शिकवण्यासाठी शिक्षक असल्यामुळं हाडाचे काल सुद्धा आपली संस्कृती हाच कार्यक्रम त्यांनी इथे घेतला. त्याच्यानंतर काल सकाळी संत पूजा, जशी पंढरी देवाची भूमी आहे तशी मंगळवेढा संताची भूमी आहे. जन्म संताच्या भूमीतला, बालपण संताच्या मातीतलं, इथल्या विचारांनी घडत गेलेलं, या विचारांनी पोसलेलं बीज मनामध्ये संत प्रवृत्तीचं. आणि यातून मग संतांच्या शिवाय असं दृढ आत्मविश्वास देणारं वाङ्मय नाही, संतांच्या शिवाय पुरोगामित्वाचा विचार देणारा दुसरा मार्ग नाही, अशा पद्धतीनं ज्यांची जडणघडण झाली त्या आईदादांना त्यांच्या कार्यक्रमामध्ये संत पूजा केल्याशिवाय चैन पडणं अशक्य होतं. आणि म्हणून ज्यांच्या परिस्पर्शाने काळुंगे कुटुंबीय कायम पावन होत आला आहे ते आदरणीय हबप जयवंतजी बोधले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत पूजेचा कार्यक्रम झाला. मला असं वाटतं की संतांच्या ठायी असलेली माया आणि दयाळूपणा, माफ करण्याची वृत्ती ही दादांच्याकडे आहे. आणि संतांच्या ठायी असलेली विरक्त वृत्ती, इदम न मम म्हणण्याची वृत्ती ही आईकडे आहे. आणि म्हणून आमच्यासाठी आई आणि दादा हेच आमची संतभूमी, हाच आमचा संतांचा परिवार. आणि अशा पद्धतीने पुढे जात असताना संत पूजा झाल्यानंतर धनश्री मल्टीस्टेटच्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्त पुन्हा एकदा कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. 75 महिलांना शिलाईचं वाटप करण्यात आलं आणि 75 मुलींना शिक्षणासाठी जाण्यासाठी सायकलींचं मोफत वाटप करण्यात आलं.
कर्तृत्ववान महिलांचाच सत्कार करण्याचा योग आला, कारण जास्तीत जास्त महिलाच सापडल्या. त्यामुळं पुन्हा एकदा महिलांचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि आम्ही ती करत राहिलो. त्याच्यानंतर कालच्या संध्याकाळी एक अलौकिक गोष्ट घडली मंगळवेढ्याकरांसाठी. साहेब, आम्ही असं ऐकलं होतं की परमेश्वराला जर पृथ्वीवर यावंसं वाटलं तर तो कोणत्या मार्गे बरं येत असेल? आई म्हणाली, परमेश्वराला जर पृथ्वीवर यायचं असेल तर तो मंगेशकर कुटुंबियांच्या गळ्यातून पृथ्वीवर अवतरतो. आणि अक्षरशः खरोखर काल उषाताई मंगेशकर या स्टेजवरती आल्या. मंगळवेढ्याच्या इतिहासामध्ये मंगेशकर कुटुंबातली पहिली व्यक्ती काल इथे आली आणि त्यांच्या अमृत तुल्यवाणींनी खरा अमृत महोत्सव त्या कालच साजरा करून गेल्या. त्यांची गाणी आम्हाला इथं ऐकण्याचा योग आईदादांच्या अमृत महोत्सवानिमित्त काल इथे घडून गेला. त्याच्यानंतर आज शिवार वैभव आणि तरुणाईचा भारत अशा पद्धतीने एक वैचारिक बैठक, तरुणांच्या समोरची आव्हानं या प्रकारची एक वैचारिक भूमिका घेऊन ही कार्यक्रम साजरा झाला. आणि त्याच्यानंतर आत्ताचा हा अमृत महोत्सवाचा सर्वात महत्वाचा कार्यक्रम आपल्या हस्ते इथे सादर होतो आहे. आईदादांच्या बद्दल बोलत असताना मला वाटतंय की थोडक्यात मी अजून एक 5-2 मिनिटं घेतली तरी चालण्यासारखं आहे. परवानगी असेल तर मी बोलते, कारण आईदादांचं काम 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 म्हणजे काय असतं तर नेहमी बोललं जातं की मॅडम थोड्या कडक आहेत आणि सर खूप मायाळू आहेत. ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याला थोडी पार्श्वभूमी बघितली तर आईचे वडील खूप लवकर वारले आणि त्या 6 बहिणी तिच्या सुशिक्षित आईने अत्यंतिक चांगल्या पद्धतीने वाढवल्या आणि 6 मुलींना स्वावलंबी करून डबल ग्रॅज्युएट करून त्यांची लग्न केली. आणि सांगितलं की मी किती सोनं दिलं, हुंडा दिला, सगळा दिला तर एखाद्या वेळेला तो चोरी जाऊ शकतो किंवा त्याचा वैयक्तिक तुम्हाला उपयोग होणार नाही, पण मी दिलेलं शिक्षण हे तुम्हाला स्वावलंबन देईल आणि तुम्ही समाजामध्ये ताठमानेनं राहू शकाल. आणि म्हणून तिने डबल ग्रॅज्युएट करून सगळ्या मुलींची लग्न केली. आणि अशा एका अतिशय स्वावलंबी अशा धीरोदत्त आईच्या या मुली, आणि म्हणून आईचा स्वभाव शिस्तीचा आणि कडक ध्येय धोरण पाळण्याचा झाला. आणि वडील मात्र एका ग्रामीण भागामध्ये फारसे सुशिक्षित नसलेल्या कुटुंबामध्ये जन्माला आलं. गोळामुळ्याचं कुटुंब, सगळ्यांना घेऊन जाण्याचं कुटुंब, अतिशय कष्टाचं कुटुंब, ज्या पायाला कधी चप्पल माहित नाही, डोक्याला कधी सावली माहित नाही, अशा घरामध्ये कष्ट करत करत दादा वाढत गेले. पण म्हणतात ना, मी म्हणलं की संतांचं बीज या मातीतच आहे. आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्याला मिळवण्यापेक्षा सुद्धा हे लोकांना कसं देता येईल, म्हणून तरुणपणापासून दादांच्या मनामध्ये बहुजन समाजाच्या मुलांना आधार देण्यासाठी सरकारच्या नियमात जे बसत नाहीत आणि सावकाराच्या तावडीत जे ज्यांना सापडू द्यायचं नाही अशा लोकांच्यासाठी सहकार्याच्या भूमिकेतून सहकार करायचा. आणि म्हणून दादांनी कायम सहकारामध्ये वित्तीय संस्था, आर्थिक संस्था वाढवण्याचं तरुणपणातलं स्वप्न मराठा नागरी, जिजामाता, बळीराजा आणि शेवटी धनश्रीच्या माध्यमातून ते साकार केलं. मी नेहमी म्हणते आई आणि दादा हे मेड फॉर ईच अदर आहेत. कारण दादांनी अनेक आर्थिक संस्था केल्या, त्यांचा कार्यकाल शिक्षकाचा कार्यकाल सांभाळत त्यावेळेला आई एक अतिशय उत्कृष्ट शिक्षिका आणि एक उत्कृष्ट आई म्हणून काम करत होती. तिने दादांच्या समाजसेवेमध्ये लक्ष घातलं नव्हतं, अर्थसेवेमध्ये पण लक्ष घातलं नव्हतं. त्यावेळेला ह्या बाकीच्या संस्था दादांनी उभा केल्या आणि काही टप्प्यानंतर त्या सोडून दिल्या. पण धनश्री जेव्हा उभी केली त्यावेळेला मात्र आईनी स्वतःहून या कार्यामध्ये सहभाग घेतला. डे टू डे वर्किंग मध्ये आईनी लक्ष घालायला सुरुवात केलं. आणि म्हणून दादांनी निर्माण केलेल्या या संस्थेला आईच्या रूपानं ताकद मिळाली, शक्ती मिळाली. आणि म्हणून ह्या शिवशक्तीनी हे एवढे मोठं धनश्रीचा संसार पुढे नेऊ शकले, तो धनश्रीचा वटवृक्ष वाढवू शकले. मी नेहमी म्हणते की शिवाजीरावांच्या संसाराची शोभा ही शोभा काळुंगे जशी आहे तशीच या शिवाची शक्ती ही सुद्धा शोभाच आहे. शंकर जसे भोळे होते तसे दादा थोडेफार भोळे आहेत, पण पार्वती जशी विरक्त होती, शक्तिमान होती, तशीच आई सुद्धा होती. शहाजीराजांनी स्वातंत्र्याचं स्वप्न बघितलं आणि ते आऊ जिजाऊंनी पूर्ण केलं. ह्या धनश्रीचं स्वप्न वाढवण्याचं दादांनी बघितलं, पण ते सांभाळण्याचं, जोपासण्याचं आणि वाढवण्याचं काम हे आईने केलं.
केव्हाही साहेब आम्हाला वेगवेगळे नियम यायचे, सरकार बदलली, सरकारांची धोरणं बदलली, त्यामुळं सहकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि हे सगळं बदलत असताना टप्प्याटप्प्यांवरती या संस्थांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागायचं. नवीन GR आला की आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघायचो, पण आई मात्र तिच्या त्या चष्म्यातून तो GR नीट वाचत असायची, वाचत असते. आणि मग ती आम्हाला सांगते, अरे घाबरण्यासारखं काय नाही, ह्यांनी एवढं एवढं करायला सांगितलंय, हे नियमाने आपल्याला करायचं आहे, काही नाही, आपण थोडीशी सुधारणा करूया आणि त्या पद्धतीने चालूया. आईने काही नाही म्हणलं की आमचा सगळा घाम निघून जायचा आणि आम्ही जोमाने कामाला लागतो. आम्हाला मग कसल्याचीच अडचण वाटत नाही. आणि अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरती आर्थिक संस्था सुधारत सातत्याने A ग्रेडमध्ये धनश्री पतसंस्था, धनश्री मल्टीस्टेट आणि आता नवीन काढलेली सीताराम अर्बन सातत्याने A ग्रेडमध्ये ठेवण्यामध्ये आई आणि दादांचा कामाचा सिंहाचा वाटा आणि त्यांचे हे कर्मचारी, ज्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आई दादा हे रोज स्वप्न पूर्ण करतात, ते कर्मचारी सुद्धा आम्हाला आमच्या भावंडासारखी आहेत, एक कुटुंबच आहे. धनश्री परिवार हा नावासाठी नाही तर तो खरोखर आहे आणि म्हणून त्याचं नाव आहे. आणि हे करत असताना ज्या वेळेला धनश्री मल्टीस्टेट, धनश्री पतसंस्था याचा कारभार चालू होता, त्यावेळेला सर्वसामान्य माणसापासून दादांनी नेहमीच सांगतात की कारखानदारापर्यंत अनेकांना मदत केली. आणि ही मदत कालच आदरणीय खासदार महाडिक साहेबांनी सांगितलं की काळुंगे सरांना मदत मागायला गेले की त्यांना माहित असतं की ही माणसं करू शकतात, पण काही कारखाने टप्प्याटप्प्यामध्ये जसजसे अडचणीत आले त्यावेळेला ह्यांना थोडासा हात दिला तर हे बाहेर येतील, ह्या प्रामाणिक भूमिकेतून कपाळावर आठी न ठेवता दादांनी त्यांना सहकार्य केलं. त्यांनी त्याची परतफेडी योग्य वेळेमध्ये केलेली असे अनेक कारखानदार आहेत साहेब, सांगायला अभिमान वाटतो. आणि मग हे करत असताना परमेश्वराला वाटलं असेल की बाबा एवढ्या लोकांना मदत करतो, त्यालाही छोटासा प्रसाद द्यावा. आणि दादांच्या नशिबामध्ये सीताराम साखर कारखान्याचा प्रवेश झाला. ते सांभाळण्याची जबाबदारी आम्ही सर्व परत एकदा कर्मचारी म्हणून आम्ही सर्वांनी आमच्या खांद्यावर घेतली, कारण दादांनी लावायचं आणि आम्ही सांभाळायचं हे ठरलेलंच आहे. आणि हे करत असताना एक अडचणीत असलेला साखर कारखाना चांगल्या पद्धतीने आम्ही चालवत राहिलो. आज धनश्री पतसंस्थेच्या जवळजवळ 850च्या वर ठेवी आहेत. धनश्री पतसंस्थेच्या साधारण 750च्या जवळजवळ ठेवी आहेत आणि धनश्री मल्टीस्टेटच्या 850च्या वरती जास्त ठेवी आहेत. यांचा टर्नओव्हर 15,000 कोटींच्या वरती आहे. आणि त्याचबरोबर सीताराम साखर कारखाना गेली 3 वर्ष सातत्याने 2,500 TCDचा कारखाना 3.5 लाख क्रशिंग करतोय. आणि आज या सीझनच्या मध्यवधीमध्ये आजच 2.5 लाखाचं क्रशिंग पूर्ण झालेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची रिकव्हरी मिळत आहे. अडचणींवरती मात करायची आणि काम करत राहायचं, हे आईदादांची जी प्रवृत्ती आहे ती आम्हा सर्वांच्या मध्ये असल्यामुळं आम्हाला हे शक्य झालेलं आहे. आई वडिलांनी जर काय दिलं हे सांगायचं असेल तर आई वडिलांनी मला आई नेहमी सांगते, आम्ही जर तुम्हाला काय दिलं असेल तर एक लिगसी दिलेली आहे. ती लिगसी अशी आहे की या संस्थांचा कारभार प्रामाणिकपणाने तुम्हाला करायचा आहे. 1,500 कोटींचे ठेवी म्हणजे 1,500 कोटींचं कर्ज. 1,500 कोटींचं कर्ज म्हणजे ज्या लोकांनी तुमच्याकडे ठेवी ठेवल्यात त्या ठेवी व्याजासहित परत द्यायच्यात. म्हणजे तुम्हाला हे कर्ज आहे आणि ते डोळ्यात तेल राखून परतफेड करायचे, हे सतत तुमच्या मेंदूमध्ये कोरलेलं असलं पाहिजे. दादा सांगतात की 1,500 कोटींच्या ठेवी म्हणजे लोकांनी तुमच्यावरती ठेवलेला विश्वास आहे. तो विश्वास 1,500 कोटींचा तुम्हाला सांभाळला पाहिजे. आणि विश्वास आणि कर्तव्याची ही नाळ आमची आई दादांच्याकडून आम्हाला मिळाली. आणि ती लिगसी अत्यंतिक हार्डवर्क, डेडिकेशन, कन्सिस्टन्सी, माया, ममता, सहनशीलता, माणुसकी या सर्वांना धरून पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही निश्चितपणाने पार पाडू. मला या सर्वांच्या समोर बोलत असताना एवढं सांगावं असं वाटतं की दादांनी शिकवलं माणसं जोडा आणि आईनी शिकवलं माणसं पारखा. दादांनी सांगितलं की माणसं सांभाळा, आईनी सांगितलं की विश्वास सांभाळा. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं, या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं आणि या धनश्री परिवारावरती प्रेम करणाऱ्या, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व खातेदारांच्या मदतीनं, सर्व कर्जदार असतील, सर्व ठेवीदार असतील, या सर्वांच्या विश्वासाने मी आत्मविश्वासपूर्वक सांगते की या त्यांच्या
हाताखाली नांदणारी आमची टीम हा विश्वास आयुष्यभर सांभाळण्यामध्ये निश्चित यशस्वी होऊ, कारण याला एका व्रताची परंपरा आहे. आई नेहमी सांगते की पतीच्या व्रता अनुसरून ती प्रतिव्रता. जसं की वडिलांचं जे हे समाजसेवेचं व्रत ते तिन्ही काही कालानंतर स्वीकारलं आणि त्याला एक फार मोठा एक आधार वड बनवला, एक मोठा वटवृक्ष बनवला. त्याच्या सावलीतच आम्ही वाढतो आहोत आणि म्हणून हे व्रत आमचं सुद्धा आहे आणि ते व्रत आम्ही सुद्धा पुढे नेऊ. अशा पद्धतीने आम्ही हे करत असताना या व्रत सांभाळण्यामध्ये मी त्यांची मोठी मुलगी डॉक्टर राजलक्ष्मी, माझी 2 नंबरची बहीण ॲडव्होकेट दीपाली, ती सुद्धा एक चांगल्या पद्धतीने संस्था सांभाळण्यामध्ये मदत करते आहे आणि 3 नंबरची बहीण स्नेहल, ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये काम करते आहे. त्याच्यानंतर माझा मुलगा सुयोग आणि आम्हा तिघींना काम करू देणारे, आम्हाला या कामामध्ये वेळ देऊ देणारे आमचे सर्व सासरचे मंडळी आणि माझे सर्व कर्मचारी, सर्व बंधू, सर्व मित्रमंडळ, या सर्वांच्या मदतीने हा विश्वास कायम राखण्यामध्ये आम्ही निश्चित यशस्वी होऊ एवढा विश्वास आपल्या सर्वांना देऊन, आणि आपण मान्यवर मंडळी इथे आलात आणि माझं एवढं लांबलेलं प्रास्ताविक इतक्या शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.